दिवसभरातली अतिशय महत्त्वाची ती म्हणजे अर्थातच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी संदर्भातली। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आज युक्तिवाद झाला। निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना बहाल केल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केला होता। तर दुसरीकडे कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झडताना पाहायला मिळाल्या। नेमकं काय घडलं आज दिवसभरात पाहूयात या रिपोर्टमधून। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचा यावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज पार पडली। उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगानं बेकायदेशीररित्या एकनाथ शिंदेंना कसं दिलं याचा युक्तिवाद केला। एकीकडे शिंदे म्हणतात 2018 ची पक्ष घटना अलोकशाहीवादी आहे। त्याच पक्ष घटनेअंतर्गत शिंदेंची गटनेतेपदी निवड झाली होती। ते पद लोकशाहीवादी पण पक्ष घटना मात्र अलोकशाहीवादी असं कसं होईल? जर शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी होती तर मग सगळंच लोकशाही विरोधी आहे। तसं करणं शिंदेंचा संधी साधूपणा होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। 1999च्या पक्ष घटनेनुसार शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये। मग शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता हे पद कुठल्या पक्ष घटनेनुसार बहाल केलं? जरी पक्ष घटना अलोकशाहीवादी असल्याचं मानलं तरी त्या निष्कर्षाचा लाभ दुसऱ्या गटाला मिळू शकत नाही। या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुठून आला? समजा आयोगाकडे असा अधिकार आहे आणि त्यांनी आमची घटना अलोकतांत्रिक असल्याचं जाहीर केलं तरी त्याचा परिणाम केवळ पक्षाची नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेपुरताच मर्यादित असू शकतो। कारण निवडणूक आयोग हा केवळ लवादे, ते कोर्ट नव्हे। त्यामुळं काय लोकशाहीवादी आणि काय लोकशाही विरोधी हे ठरवण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाला नाही। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर ठाकरे समर्थक भलतेच खुश असल्याचं दिसतंय। भविष्यात जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल अशा प्रकारचं आर्ग्युमेंट बरं का आज सन्माननीय कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं, खऱ्या शिवसेनेच्या वतीनं किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं केलं आणि आम्ही सगळे समाधानी आहोत आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतोय। शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली आहे। वकील जे युक्तिवाद करतात त्यालाच शिवसेनेचे नेते कोर्टाचा निर्णय समजतात का असा टोला शिवसेनेनं लगावलाय। त्यांचे वकील की त्यांनी नेमलेले त्यांची बाजू मांडण्याकरता त्यांनी त्यांची बाजू त्या कोर्टात मांडली, परंतु सुप्रीम कोर्टाच्या जजनीच उत्तर दिलंय किंवा निर्णय दिलाय अशा पद्धतीच्या बातम्या हे लोक बाहेर मीडिया आणि माध्यमात देत होते, इंटरव्ह्यू देत होते की निर्णय जसा लागलेलाच आहे, ती त्यांना सवय लागलेली आहे, त्यांना माहीत आहे की आम्ही जे काय केलेलं आहे कायदेशीर आहे। शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय। उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा धनुष्यबाण गोठवून हवा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। सगळ्यात वाईट एक गोष्ट आहे की आपण पाहताय की जे बाळासाहेबांचं चिन्ह होतं, शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण, यांची मागणी काय पाहिजे की एकनाथ शिंदेंना द्या नाहीतर आम्हाला द्या, परंतु आज ते मागणी काय करतात, ते चिन्ह गोठवा, तो गोठवा म्हणजे स्वतःकडे मागत नाही आहे। म्हणजे बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे हे गोठवण्याची यांची मानसिकता आहे। या मानसिकतेला खरोखर लोक कंटाळलेली आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे। या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होणार आहे। त्यानंतर एकनाथ शिंदेंचे वकील युक्तिवाद करतील। या प्रकरणाची सलग सुनावणी होणार का आणि अंतिम निकाल येण्यासाठी किती दिवस लागणार हे आत्ताच सांगता येणार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज।